सामाजिक जिम्मेदारी निभाते हुए छात्राओं को नोटबुक वितरण। नवापुर स्थित वनिता विद्यालय में बड़ौदा निवासी जिग्नेश जाधव एवं उनके मित्रों की ओर से छात्राओं को नोटबुक सेट वितरित किए गए। शिक्षा को प्रोत्साहन देने के उद्देश्य से आयोजित इस कार्यक्रम में बड़ी संख्या में छात्राओं ने उत्साहपूर्वक भाग लिया। कार्यक्रम की अध्यक्षता मार्च शिक्षण संस्था के उपाध्यक्ष अनिल भाई पाटिल ने की। इस अवसर पर कक्षा 5वीं से 7वीं तक की छात्राओं को नोटबुक के संपूर्ण सेट प्रदान किए गए। उपस्थित अतिथियों ने शिक्षा के महत्व पर प्रकाश डालते हुए विद्यार्थियों को नियमित अध्ययन, अनुशासन और कड़ी मेहनत के माध्यम से सफलता प्राप्त करने का संदेश दिया। वक्ताओं ने कहा कि समाज के दानशील व्यक्तियों के सहयोग से अनेक विद्यार्थियों को शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़ने की प्रेरणा मिलती है। जिग्नेश जाधव और उनके मित्रों द्वारा निभाई गई सामाजिक जिम्मेदारी की सभी ने सराहना की और इसे समाज के लिए प्रेरणादायी पहल बताया। सर्व विद्यार्थिनींचे आदर्श घडविणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आपण या ठिकाणी आम्हाला आज ही छोटीशी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल जिग्नेश भाऊ जाधव व मित्र परिवारातर्फे आपले आभार व्यक्त करतो। जिग्नेश भाई जाधव यांचा परिचय असा आहे, आपण सरांनी सांगितलं ते या संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी डॉक्टर जाधव सर तसेच हेमंत भाऊ जाधव यांचे नातेवाईक आहेत। त्याचप्रमाणे ते माझे वर्गमित्र आहेत, आम्ही बालपणापासून सोबत शिक्षण घेत असतो। जिग्नेश भाऊ जाधव हे एक साधारण व्यक्तिमत्व आहे। खऱ्या अर्थाने परिस्थितीची त्यांना जाणीव आहे। खूप कठीण परिस्थिती त्यांनी पाहिली आहे, गरिबी पाहिली आहे। भगवंताच्या कृपेने आज ते सक्षम झाले आहेत व ते सामाजिक धार्मिक क्षेत्रात सदैव कार्यरत असतात। इथून 350 किलोमीटर लांब राहिले तरी, बरोडा रहिवासी झाले असले तरी नवापूरचे भूमिपुत्र म्हणून त्यांचं प्रेम सदैव जिवंत आहे। म्हणून ते वर्षभरात सामाजिक धार्मिक उपक्रम घेत असतात। माजी सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर यांनी आपल्या साहेबांना कल्पना देऊन साहेबांची परवानगी घेतली आणि दात्यांनी इथे येऊन ह्या वह्या दिल्या। तर या सर्व दात्यांचे मी आभार मानते। दात्यांना वह्या देताना प्रत्येकी 6 असं होतं, पण तरी याच्याने त्यांनी यथाशक्ती पुन्हा 3 वह्या जास्तीच्या त्याच्यात दिलेल्या आहेत। सर्व विद्यार्थिनींना 9 वह्या मिळत आहेत। कालच आपल्या 5वी 6वीच्या वर्ग शिक्षकांनी त्यांना वह्यांची यादी दिलेली होती, परंतु आता ह्या वह्या मिळून गेल्यामुळे मग त्यांना नवीन मार्गदर्शन आपले शिक्षिका करतील आणि त्याप्रमाणे विद्यार्थिनींना बाकीचं साहित्य खरेदी करण्यासाठी ह्याचे जे पैसे वाचले त्याच्याने त्यांना मदत होईल आणि यासाठी मी आपल्या सर्व दात्यांचे आभार मानते। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री पाटील साहेबजी, आज आपण आपल्या शाळेमध्ये ते अंकगणित लिहितील, भूमिती लिहितील, इंग्रजीचे स्पेलिंग लिहितील, इंग्रजीच्या म्हणी लिहितील, आयडॉन लिहितील आणि याच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फार पुढे नेतील। या वया त्यांना 1 पाऊल 2 पाऊल पुढे सरकण्यास मदत करणार आहे। समाजामध्ये असे दानवीर आहेत, पण प्रवृत्ती जी आहे काहींची अशी असते की नाव व्हायला पाहिजे म्हणून द्यायचं, काहींचं फक्त पुण्याचं कार्य असतं म्हणून द्यायची इच्छा असते। जाधव सर या ठिकाणी होते आणि हेमंत भाऊ सुद्धा या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे। सप्तशृंगीगड येथील सप्तशृंगी मातेच्या प्रतिष्ठानचे काहीतरी ते सल्लागार आहेत। त्यानंतर जितू भाऊ हे माझे विद्यार्थी आहेत, पण नेहमी ते सामाजिक कामामध्ये
पुढे असतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोज भाऊ बोरसे, माझ्या मोठ्या चिरंजीवाचे क्लासमेट. परंतु विद्यार्थी जेव्हा अशा क्षेत्रामध्ये जातात आणि पुढे जातात तेव्हा आम्हाला फार कौतुक वाटतं. कोणत्याही बापाला आपले मुलं आपल्यापेक्षा मोठे झालेले बघायला मिळतात आणि एक सच्चा प्रामाणिक शिक्षक असेल त्याला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांनी फार मोठं व्हावं. या मोबाईलच्या जमान्यामध्ये मी नेहमी बघत असतो त्याची लेखन शैली चांगली आहे आणि पंकज भाऊ अहिरे हे तर नेहमी आम्हाला प्रसिद्धी देत असतात आणि प्रसिद्धीशिवाय या जगामध्ये काहीच नाही. GM न्यूज़ के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।